गेल्या अनेक दिवसांपासून धुळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट बघायला मिळत असून या चोरट्यांनी आता आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या शेत शिवाराकडे वळवलाय। शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक समजल्या जाणाऱ्या पाण्याच्या मोटर्स आता चोरटे चोरून नेत असल्याच्या घटना समोर येत आहेत। एकाच शेतातून वारंवार मोटार चोरी होण्याचं प्रमाण वाढलंय। या संदर्भात पोलिसांमध्ये वारंवार तक्रार देऊनही चोरट्यांचा बंदोबस्त होत नसल्यानं आता धुळ्यातील बिलाडी येथील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। माझं नाव भगवाननाथ तुमाडी, राहणारा बिलाडी। माझी शेतनगाव शिवारमध्ये आहे। माझ्या 3 वेळा मोटर चोरी झालेली आहे। पोलिसांना पण दखल दिलेली आहे, ते पण पंचनामाला येत नाही, काही नाही। आणि काय करायचं आम्ही? 3 वेळेस मोटर चोरून झाली। 8 दिवसापूर्वी केबल पण गायब करून टाकली। आता सगळं नवं वायरप 1500 रुपयाचा वायरप टाकलेला होता, ते वायरपसुद्धा ते तोडून घेऊन गेले। तर काय तुमची मागणी आता? आता आमचं काय हो सर, आता काय आम्हाला काय ते पोलीस लोकांनी थोडंसं मेहनत करायचे ना, दखल घ्यायची ना, ते काय दखल घेत नाही, काय नाही। लवकरचा लवकर हे करायला पाहिजे त्यांनी। आणि आम्ही कमीत कमी 3 वेळाच त्यांना पण हे केलं, तरी ते आज चौकशीला आलेच नाही अजून। आता पण तक्रार दिलेली आहे, ते पण अजून आलेलं नाही चौकशीला। काय करायचं आहे आता? आत्महत्या करायची पाहिजे। आता एक शेतीमध्ये काही एवढं पीक बरोबर नाही यावर्षी, काय करायचं? काय किती कुठून पैसे आणायचे? आम्ही गरीब माणसं आहेत। मोटर लगेच चोरून जाते, वायर चोरून जाते, काय काय करायचंय? कुठं पैसा टाकायचे, काय टाकायचे? सर माझी विनंती आहे पोलिसांना केरान आमच्या शेताकडे लक्ष द्यायचं आणि आज ना रात्री काही ना काही चक्कर मारायचं आहे। लवकरच्या लवकर चोरांचा बंदोबस्त करायची ही विनंती आहे पोलिसांना। नाव नंदलाल ताराचंद पाटील, वारी भोकर रस्ता आमचं शेत आहे, सायकिसन रस्ता। वारंवार वायरी मोटरी चोरीत होते आहे आणि चोरांपाशी हत्यार असतात सर। ते आम्ही काय रात्रीपाठ शेतकरी काय एवढं आहे नाही की हत्यार घेऊन त्यांच्या मागे पाठला करायचा। पोलिसांनी आम्हाला मदतच करत नाही। काय पश्चिम ढेपूर पोलीस स्टेशन आहे, वारंवार त्यांना तक्रार दिली आहे आम्ही, तरी पण त्या दखल काय घेत नाहीत। लवकरात लवकर दखल घेण्यात यावी आणि बंदोबस्त करावा त्यांच्या पोलिसांनी त्यांच्या चोरट्यांचा। रात्री हत्यार बी आता रात्री आम्ही येतो आणि इथं रात्री राऊंडची गाडी पाठवावी त्यांनी, थोडाफार शेतकरीला सहकार्य करावं ही विनंती आहे। बिलाडी तसेच नगाव गटशिवार परिसरामध्ये असलेल्या भगवानमाळी, अंबादासमाळी, नंदालाल पाटील यांच्या शेत शिवारात लागोपाठ 3 वेळा पाण्याची मोटर चोरीला गेली असून या संदर्भात तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारचा पंचनामा पोलिसांकडून केला जात नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला। यामुळे शेतीसाठी पाणी देण्यासाठी आवश्यक असलेल्या मोटारींची चोरी झाल्यानं आता पिकाला पाणी द्यावं तरी कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालाय। यामुळे या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरतीये। रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।